शिवसेना नेते अखिल चित्रे सध्या आमच्या सोबत आहे। आज तुम्ही एअरटेलच्या ऑफिसमध्ये आले होता, काय विषय होता, काय विषय घेऊन आले होते? एअरटेल एअरवर आहे, त्याला एअरवरनं खेचायला, त्यांची टेल खेचायला आलेलो इथे। एअरटेलचे जे काही गॅलरीज आहेत, एअरटेलचे जे काही कॉल सेंटर्स आहेत, तिकडनं जे काही टेलिकॉलिंग होते, आपण तिकडे 1 दाबा इंग्लिशसाठी, 2 दाबा मराठीसाठी, 3 दाबा हिंदीसाठी, पण तुम्ही काही दाबा तरी तेव्हा तो बोलणारा एक्झिक्युटिव्ह येणार ना, तो हिंदीतच बोलतो। आता काल परवाच एक प्रकार घडलेला आहे गॅलरीमध्ये। त्या गॅलरीमध्ये तिथला गॅलरीचा स्टाफ असं म्हणतो मराठी कस्टमरला की मराठी बोलायची गरज नाही, म्हणे हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र आहे तर तुम्हाला हिंदी बोलायला आलं पाहिजे। आम्हाला हिंदी पण बोलता येतं, आम्हाला इंग्लिश पण बोलता येतं, आमचा विरोध कुठल्याही भाषेला नाही आहे, पण महाराष्ट्रात हे तुम्हाला मराठी बोलावंच लागेल। आणि एअरटेलला आम्ही या अगोदर देखील सूचना केली होती की जितके त्यांचे गॅलरी आहेत तिकडे 80% हे मराठी मुलं मुली हवेत। जर तुमच्याकडे मराठी मुलं मुली नाही आहेत ना, तर तुम्ही आम्हाला सांगा की काय सॅलरीमध्ये तुम्ही मुलं मुली ठेवता, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू मराठी मुलं मुली। पण जर तुम्ही मराठी मुलं मुली नाही ठेवले गॅलरीमध्ये, जो कायदा पण आहे की 80% लोकांना नोकरी मिळायला पाहिजे इकडे स्थानिकांना, तर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एअरटेलची एकही गॅलरी यापुढे दिसणार नाही। यापूर्वी पण तुम्ही इथे आले होते आणि त्यांनी आश्वासन पण दिले होते, आता पण तुम्ही आले आहेत, आज काय सांगितलं, आज काय आश्वासन दिले? याच्या आधी जेव्हा मी आलो होतो तेव्हा माझ्या विषय तेव्हा होता की गुजरातीमध्ये त्यांचे बिल येत होते, तेव्हा त्यांना गुजरातीचा पुळका आलेला, गुजरातीमध्ये बिल देत होते महाराष्ट्रामध्ये, तर तो विषय तेव्हा तडीजनेला होता। आता अचानक आता कळतंय की सगळ्या गॅलरीमध्ये कुठेही जर तुम्ही गेला तर मराठी बोलणारे तिकडे कर्मचारी नाहीत। आता आम्ही इकडे आलो तर आमच्या समोर 1-2 कर्मचारी आणले जे मराठी बोलणार आहेत, का की आम्ही त्यांना काय करू नये, बोलू नये। पण एक गोष्ट ते दिल्लीमध्ये बसलेल्या एअरटेलच्या प्रशासनाने लक्षात ठेवावं की त्यांची गॅलरी आहे ना, हे मुंबईच्या रस्त्यात नाक्यावर आहे महाराष्ट्रात। त्या गॅलरी जर तुम्हाला साबूत ठेवायचे असतील तर मला असं वाटतं की त्यांनी मराठीचा जो काय मान सन्मान आहे तो त्यांनी राखावा। जर त्यांनी महाराष्ट्रात मराठीचा मान सन्मान राखला नाही तर आम्ही त्यांचा मान सन्मान कुठेही राखणार नाही। आणि मग एअरटेलला माहिती आहे की त्यांची टेल कशी खेचू आम्ही ते। कॅमेरामॅन गणेश मोरेचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।